सर्वांना जय बाळूमामा. कशात सर्वजण आशा व्यक्त करते, स्वस्त असाल, मस्त असाल, मामांच्या सोयीमध्ये रममाण असाल. वाट माझी चुकली, वाट माझी चुकली तर साथ तुझी असावी. शब्द माझे जरी चुकले तर माफी तुझी असावी. मामा नामाची साथ मला आयुष्यभर सोबत असावी. तर श्रावण महिना आजपासून सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना बाळूमामामय आणि स्वामीमय शुभेच्छा. तुमचा हा महिना आनंदाचा, सुखसमृद्धीचा, ऐश्वर्याचा, आरोग्याचा जावो हीच मी माझ्या ब्रह्मांडाचरणी, माझ्या बाळूमामाचरणी आणि माझ्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओच्या टायटलवरनं तुम्हाला समजलं असेल, की आज मला वाटलं, की बाबा श्रावण महिन्याची सुरुवात ही खूप अत्यंत शुभ मुहूर्तावर झालेली आहे, खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे. का तर आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी ही श्रावण महिन्याला प्रारंभ झालेला आहे. म्हणून वाटलं काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण आज सेवा करावी, पूजा करावी, जेणेकरून आपल्याला सुद्धा खूप प्रसन्न वाटतं. तर आज जे काही माझ्यासोबत झालं, जी काही मी आपल्या स्वामींची, मामांची सेवा केली आणि साक्षात ती माझी सेवा माझ्या देवापर्यंत, या ब्रह्मांडापर्यंत पोहोचली आणि या ब्रह्मांडाने त्या सेवेचा स्वीकार केला. तर मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे आणि आपण देवपूजा करत असताना ज्या काही छोट्या-छोट्या चुका करतो, त्या कुठल्या आपण चुका करतो, त्यामुळे आपली सेवा देवापर्यंत पोहोचत नाही, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग देवघराकडे आणि तुम्हाला मी लाईव्ह दाखवते. तर बघा, आजची आपली ही पूजा आहे. आता सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवते, की देवपूजा करत असताना आपण ज्या कोणत्या छोट्या-छोट्या चुका करतो, त्यामुळे आपली सेवा ही देवापर्यंत पोहोचत नाही. आता बघा, हा जो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे. तर हा फोटो छोटा का असतो? तर श्री स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांडाचे चालक आहेत, मालक आहेत. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो हा एवढ्याच साईजचा ठेवायचा असतो. यापेक्षा मोठ्या साईजचा फोटो आपल्या देवघरामध्ये कधीच ठेवायचा नाही आणि यासाठी आपल्याला परमिशनसुद्धा नाही. माझ्या देवघरामध्ये अगदी या दत्त महाराजांच्या फोटो एवढा मोठा फोटो होता आणि त्यामुळे मला केंद्रातून सांगण्यात आलं, की हा फोटो आपल्याला ठेवण्यासाठी परमिशन नाही. त्यामुळे मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो केंद्रातून घेतला आणि याची स्थापना केलेली आहे. हे स्थापना करत असताना काय करायचं असतं, स्त्री सूक्त आणि पुरुष सूक्त हे दोन्हीचं वाचन करून आपल्या स्वामी महाराजांची स्थापना करायची असते. जप वगैरे सगळं काही करून. आता हे आहेत बाळूमामांचा फोटो. बाळूमामांसुद्धा फोटो मी अगदी तेवढ्याच साईजचा ठेवलेला आहे. कारण बाळूमामासुद्धा हे त्या अवतारामध्ये ब्रह्मांडाचे चालक आहेत, मालक आहेत. आजची पूजा आगळीवेगळी अशी काहीच नव्हती. तर बघा, ही आहे बाळूमामांची एक छोटीशी सुंदर अशी गोड मूर्ती आहे आणि मी अशा प्रकारे तिची पूजा केलेली आहे. तर बघा, नैवेद्यासाठी मी आपल्या बाळूमामांना एक डाळिंब आणि केळी ठेवलेली आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा मी डाळिंब आणि इथे केळी ठेवलेली आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची एक छोटीशी मूर्ती आहे आणि अशाच प्रकारची मी एक साधी दररोजच्या सारखीच सेवा केलेली आहे. आणि मी जे तुम्हाला नेहमी सांगते, की कुलदेवतेची सेवा करणं हे खूप गरजेचं असतं. तर ही आहे माझी कुलदेवी, हिची दररोजचं देवघरामध्ये पूजा होत असते. तर राहिला प्रश्न, देवाने माझ्या सेवेचा स्वीकार केला, याचा मला काय संकेत मिळाला? तर हे बघा, आज मी पूजा केल्यानंतर माझ्या दिव्यामध्ये हे अशा प्रकारे फूल पडलं होतं. आता हे फूल पडलं तर काय झालं तुम्ही असं म्हणाल, तर याचा अर्थ असा होतो, जी काही आपण देवाची सेवा करतो, पूजा करतो, भक्ती करतो, याचा अर्थ स्पष्ट असा आहे, की आपली सेवा, आपली पूजा ही देवापर्यंत पोहोचलेली आहे. देवाने आपल्या सेवेचा स्वीकार केलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला एक फूल दिसत असेल, परंतु साक्षात यामध्ये 2 फुलं पडलेली आहेत. एक फूल पडणं हे साहजिक आहे, कदाचित पडतं एखाद्या वेळेस, परंतु अगदी 2 फुलं माझ्या या दिव्यामध्ये पडलेली आहेत आणि या बाजूने एक आहे आणि याच्या या बाजूने एक आहे. तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल. तर अशा प्रकारे हे फुलं पडलेले आहेत आणि त्याचबरोबर दिव्यामध्ये हे अशा प्रकारे याची सावली असं म्हणायला हरकत नाही, तर याचं एक तेज यामध्ये पडत आहे. तर बघा, अशा प्रकारे हे 2 फुलं पडलेले आहेत आणि माझ्या सेवेचा देवाने. तर बघा, अशा प्रकारे एक मी दररोजचं साधी सेवा करते आणि साध्या सेवेचाच देव स्वीकार करतो. देव भावाचा भुकेला आहे.